राज्याच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीनं केंद्र सरकारच्या धर्तीवर आभा लोकसहभाग अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथे आदिवासी रानभाजी पारंपरिक खाद्य महोत्सव पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता। यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पद्मश्री गिरीश प्रभुने, प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रदर्शनामध्ये आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाजातील 60 स्टॉल उपलब्ध होते। यामध्ये करटुले, चव्याची भाजी, कुरडू, आळू, तांदूळाच्या फांदीची भाजी, रानकांदा, शतावरी, गुळवेळ, बेडकीपाला, भुईकोहळा, कोंबड खनखी, नोनी अशा विविध रानभाज्याही विक्रीस उपलब्ध करून देण्यात आल्या। रानभाज्यांबरोबर रान थाळीनेही उपस्थितांचे लक्ष वेधले, तर काहींनी यावर चांगलाच ताव मारला। दरम्यान गावरान मांसाहारीमध्ये खेकडा, गावरान मासे, चिकनच्या थाळ्याही या ठिकाणी खवय्यागिरींनी गर्दी केली होती। दरम्यान 1 दिवसांच्या या प्रदर्शनामुळे आदिवासींच्या महिला बचत गटांना चांगला आर्थिक फायदाही झाला। पहिल्या दिवशी आम्ही प्रयत्न पहिल्या वर्षी जो केलेला आहे, ज्यावेळेला आपण प्रत्येक स्टॉलला जाणार त्यावेळेला त्यांचं महत्त्व आपल्याला कळून येईल, परंतु हे आपल्या समाजातल्या सर्व लोकांना माहिती आहे। आमचा उद्देश आहे की ही जी संस्कृती आहे ही मोठ्या स्वरूपात पसरली गेली पाहिजे। फक्त एक उदाहरण देतो भाजीचं। करटुलेची जी आमची भाजी आहे, त्या भाजीची किंमत शहरामध्ये 400 रुपये किलोनी ही भाजी विकली जाते। आपल्या इकडे जंगलामध्ये असेच आहे। त्यामुळे आमचा प्रयत्न राहील की ह्या रानभाज्यांचं संवर्धन करून त्याचा प्रसार प्रचार करायचा आहे, की जेणेकरून पौष्टिकता ही सर्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि 4 पैसे आपल्या आदिवासी बांधवांना मिळतील आणि वन संवर्धनाचं पण काम होईल। आज प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून न्यूक्लियस बजेटच्या ज्या योजना आहेत त्या माध्यमातून आम्ही बरेच स्थानिक स्तरावरती रानभाज्यांसाठी प्रयत्न करतोय। पण केवळ रानभाज्याच ही आपली संस्कृती नाही, व्हेज बरोबर नॉनव्हेज ही सुद्धा आपली संस्कृती आहे। इथले खेकडे असेल, इथले मासे असतील, इथलं चिकन असेल, ह्या सर्व गोष्टी सुद्धा ह्या परंपरेनुसार आपण करतोय। ह्यात असलेलं चटणी, मीठ, तेल जे आपण ह्या गोष्टी म्हणतोय ह्या शहरीपेक्षा आपल्या फार वेगळे आहेत, ह्याला फार चव आहे आणि म्हणून खवय्यांसाठी हे फार पर्वणी आहे। मला खात्री आहे आपल्या ह्या प्रकल्प कार्यालयाचे प्रमुख श्री प्रदीप देसाई यांनी गेल्या वर्षभरापासून या कार्यालयाचा चेहरा मोहरा बदललेला दिसतोय। सगळ्या जनतेच्या विकासासाठी ते रात्रंदिवस राबतात। आदिवासी शाळांमध्ये रात्री किंवा लवकर सकाळी जाऊन त्या ठिकाणी स्वतः पाहणी करतात। मला आनंद आहे की आमच्या ह्या आदिवासी भागातल्या जनतेची संस्कृती मोठी आहे। प्राचीन काळापासून आदिवासी हा आद्य नागरिक आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी आदिवासी जुनी परंपरा आहे, जुनी संस्कृती आहे, जुनी कला आहे, त्याचे जपण्याचं काम ह्या भागामधून व्हायला पाहिजे। मी मगाशी पाहिलं आमच्या सोमतवाडी गावच्या शाळेतल्या मुली एक चांगल्या पद्धतीनं आदिवासी नृत्य सादर केलं। मला आनंद आहे। मी मगाशी जाहीर केल्याप्रमाणे माझ्या स्वतःच्या ऑडिटोरियममध्ये एक स्वखर्चानं जो काही खर्च येईल ते सगळा 1-2 दिवसाचा महोत्सव आहे, कला महोत्सव त्या ठिकाणी आयोजित करण्याचं मनामध्ये आहे। मी पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाच्या ह्या प्रकल्प कार्यालयाला मनपूर्वक शुभेच्छा देतो।